रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करावी। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने अशा प्रकारची शिफारस केलेली आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे पीक विमा योजना वादग्रस्त ठरवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका देखील या समितीकडून ठेवण्यात आलेला आहे। ओडिशा सरकारने गैरव्यवहारांनंतर योजना बंद केलेली होती, त्यामुळे राज्यातील महायुती सरकारने देखील ही योजना बंद करावी अशा प्रकारची शिफारस करण्यात आलेली आहे। बोगस अर्जांचा सुळसुळाट थांबवण्यासाठी अर्जांची किंमत 100 रुपये करण्याची शिफारस देखील या समितीकडून करण्यात आलेली आहे। खरीप हंगामामध्ये 4 लाख बोगस अर्ज करण्यात आलेले होते, त्यामुळे 350 कोटींच्या घोटाळ्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे। दरम्यान याच संपूर्ण विषयावरती आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी काही शेतकऱ्यांशी बातचीत केलेली आहे, आपण थेट पाहूयात। 1 रुपयात पीक विमा जी योजना आहे ती बंद करून सरकारने याचं प्रीमियम भरावं आणि ही योजना राबवावी अशी मागणी जी आहे ते शेतकरी नेते जावंदिया यांनी केलेली आहे। याविषयी शेतकऱ्यांचं काय मत आहे हे जाणून घेऊया। काय सांगाल, सध्या जी योजना चालू आहे पीक विम्याची ती 1 रुपयात पीक विमा आहे, ही योजना बंद करून सरकारने त्याचं प्रीमियम भरावं आणि शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी होताना दिसत आहे। आतापर्यंत शासनाचं जे धोरण आहे 1 रुपयाचं, ते तर विम्याचे आम्ही अर्जही भरले, सगळ्या गोष्टी झाल्या, पण विमा काही मिळून राहिलेला नाही। त्याच्यामुळे जे जावंदे साहेब म्हणून राहिले की बाय आपल्याला मिळालं पाहिजे आणि हे पूर्ण रद्द करून, म्हणजे 1 रुपयाचा विमा रद्द करून शासनानंच हे केलं पाहिजे, ही मागणी योग्य आहे। त्याच्यामुळं शेतकरी सगळे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यासाठी जर मोठं आंदोलनही उभं केलं त्यांनी, तर त्याच्यासोबत राहायला शेतकरी तयार आहेत। तुम्ही कसं बघताय, कारण सरकारनं याचं प्रीमियम भरावं अशी मागणी होताना दिसत आहे आता? शेतकऱ्याची मागणी पुरी करावे असं माझं मन आहे। नक्कीच आपण पाहतोय की सध्याच्या परिस्थितीत अनेकांना शेतकऱ्यांना पीक विमे मिळालेले नाही आहेत आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसतोय, कारण नैसर्गिक आपत्ती आहे किंवा अनेक कारणं आहेत, रोगाचा प्रादुर्भाव होतो, त्यामुळे पीक विमा मिळवण्यात खूप अडचणी येतात। त्यामुळे ही मागणी तुम्ही कशी पाहता या मागणीकडे? तरी आता शेतकऱ्यांचा प्रश्न म्हटलं म्हणजे शेतकरी कसा आहे, शेतकऱ्याचं जे आहे पीक विमा जे महाराष्ट्र शासनानं कायदे केलं सर, तर त्याच्याची बाबतीत योग्य आहे, त्याच्याशी आपली शेतकऱ्याच्या पाठीशी हावं, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।